शासनाने अकृषक कर रद्द करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। यासंबंधी राजपत्र जारी करण्यात आले आहे। यामुळे गृहनिर्माण संस्थांना आता मोठा दिलासा मिळणार आहे। कृषी क्षेत्र अकृषक करताना एनए परवानगीची अट रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे। नगररचना विभाग आणि स्थानिक प्राधिकरणाने दिलेली बांधकाम नकाशा परवानगीच हीच आता एनए परवानगी असणार आहे। यासाठी आता जिल्हाधिकाऱ्यांकडून स्वतंत्र बांधकाम परवानगी घेण्याची आवश्यकता असणार नाही। शिवाय वार्षिक अकृषक करही रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून बांधकाम क्षेत्राला चालना मिळण्याची आशा व्यक्त होत आहे। महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आली असून याबाबतचे राजपत्र काढण्यात आले आहे। आतापर्यंत नागरिकांना नियोजन प्राधिकरणाकडून बांधकाम नकाशाला मंजुरी घेतल्यानंतर पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांकडे अकृषक परवानगीसाठी फेऱ्या माराव्या लागत होत्या। नव्या नियमानुसार जर एखादा जमिनीचा वापर विकास आराखड्यानुसार योग्य कायदेशीर असेल तर नियोजन प्राधिकरणाने दिलेली बांधकाम परवानगीच हीच अकृषक परवानगी मानली जाईल। त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वतंत्र परवानगीची किंवा संधेची गरज राहणार नाही। अनेक बँका कर्ज देताना अकृषक संधेचा आग्रह धरतात, मात्र नियोजन प्राधिकरणाची परवानगी मिळाल्यानंतर बँकांनी संधेसाठी आग्रह करू नये असे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे। जिल्हाधिकाऱ्यांना हे आदेश सर्व बँकांच्या निदर्शनास आणून द्यावेत असे निदर्शनी राज्य सरकारने दिले आहे। अकृषक कर थकीत असलेल्या नागरिकांनाही आता दिलासा देताना सरकारने या सुधारणेच्या तारखेपर्यंतचा थकीत कर वसूल करण्यापासून सूट दिली आहे। मात्र ज्या जमिनी 2021 पूर्वी किंवा त्यानंतर बिनशेती झाल्या आहेत त्यांच्या मालकांना या शासन निर्णयानुसार एका वर्षाच्या आत विहित दराने एकर कमी अधिमूल्य भरावे लागेल। या नव्या नियमाबरोबरच बांधकाम परवानगीसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल। बांधकाम परवानगी मिळताच महसूल विभागाच्या संगणकीय प्रणालीद्वारे 7/12 उतार्यात आपोआप फेरफार नोंद घेतली जाणार आहे। केवळ बांधकाम परवानगी मिळाली म्हणून भोगवटदार वर्ग 2 कमी श्रमाच्या जमिनी दर्जामध्ये बदल होणार नाही। त्यासाठी आवश्यक असलेले नजराना शुल्क भरावे लागणार आहे। दरवर्षी भरावा लागणारा अकृषक कर रद्द करून त्याऐवजी जमिनीच्या बाजार मूल्यानुसार टप्पानिहाय एकर कमी रूपांतर अधिमूल्य आकारले जाणार आहे।